स्वागत आहे सर्वांचं नवोदयच्या या तासिकेमध्ये. आज आपण बघणार आहोत संख्या आणि संख्यालेखन या पद्धतीमधील उपघटक संख्या. सर्वात अगोदर आपल्याला नैसर्गिक संख्या माहिती पाहिजे. नैसर्गिक संख्येची सुरुवात ही नेहमी 1, 2, 3, 4, 5, 6 अशा अनंतपर्यंत संख्या आपण अशा संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. नैसर्गिक संख्या म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की त्या संख्या काय असतात, मोज संख्या असतात. मोज संख्या म्हणजे काय, त्या संख्या आपल्याला मोजता येतात. यातील एक ही काय आहे, सर्वात लहान संख्या आहे. एक काय आहे, सर्वात लहान संख्या आहे. आणि सर्वात मोठी संख्या जी असेल ती सर्वात मोठी संख्या आपल्याला काय करते, सांगता येत नाही. त्यानंतर शून्य ही नैसर्गिक संख्या नाहीये. शून्य ही काय, नैसर्गिक संख्या नाही. सर्व नैसर्गिक संख्या काय आहेत, धन संख्या आहे. एकही ऋण संख्या यामध्ये नसते. चला पुढील घटक बघूया. आता दुसरा भाग बघायचा आपल्याला, पूर्ण संख्या. काय बघायचे, पूर्ण संख्या. मग पूर्ण नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यामध्ये काय फरक आहे, तर सुरुवातीला मात्र याच्यामध्ये काय येतो, शून्य येतो. म्हणजे त्याची सुरुवात 0, 1, 2, 3, 4 अशी अनंतपर्यंत होत असते. मग यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती असते, तर 0 असते. सर्वात मोठी संख्या कोणती असते, ती सांगता येत नाही. सांगता येत नाही. चला पुढील प्रकार बघू आपण, पूर्णांक संख्या. आता एक जर संख्या रेषा आपण काढली, एक संख्या रेषा आपण काढली आणि त्याच्या सेंटरला 0 ठेवलं. जसजसं आपण उजव्या बाजूला जाऊ ती संख्या काय होते, मोठी मोठी होत जाते. आणि जसजसं डाव्या बाजूला जाऊ तशी संख्या काय होत जाते, लहान लहान होत जाते. बरोबर. ही संख्या काय अमर्याद पुढे जाऊ शकते. मग पूर्णांक संख्यामध्ये काय असतं, धनसंख्या असते, शून्य संख्या असते व ऋण संख्या असते. या सर्वांचा समूहाला आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. याचे महत्वाचे नियम आपण बघूया. सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या ही आपल्याला सांगता येत नाही. सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या व सर्वात मोठी पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही. शून्याच्या उजवीकडे धन पूर्णांक संख्या असतात. बघा आता आपण बघितलं तर उजव्या साईडला काय असतात, धन पूर्णांक संख्या असतात आणि डाव्या बाजूला काय असतात, ऋण पूर्णांक संख्या असतात, की ज्या लहान लहान होत जातात डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला त्या संख्या मोठ्या मोठ्या होत जातात. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे, तर वजा आहे. सर्वात मोठी कोणती संख्या आहे, ऋण पूर्णांक संख्या मोठी म्हटलेली या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे, वजा 1 आहे. आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या काय आहे, 1 आहे. शून्य ही काय आहे, मध्यवर्ती आहे. मग शून्य ही संख्या काय आहे, धनही नाही आणि ऋणही नाही. शून्य ही संख्या काय आहे, धनही नाही ऋणही नसते. कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार हा नेहमी काय येतो, पूर्णांक संख्यामध्येच येतो. जसं 25 मध्ये 5 मिळवले 30 झाले, 25 मधून 5 वजा केले 20 झाले. अशा पद्धतीने आपण पूर्णांक संख्या हा घटक लक्षात ठेवू शकतो. पुढे बघायचं आपल्याला 1 ते 100 मधील त्रिकोणी संख्या, चौरस संख्या आणि मूळ संख्या ह्या आपल्याला बघायच्या आहे. वरील तक्ता जर तुमच्या लक्षात आला असेल तर या संख्येमध्ये वर्तुळ असलेली जी संख्या आहे त्या सर्व काय आहेत, मूळ संख्या आहेत. मग मूळ संख्या कोणकोणत्या आहेत, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 19 आहे, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73 आणि 79, त्यानंतर 83, 89 आणि सर्वात मोठी
मूळ संख्या असते 97. अशा एकूण मूळ संख्या आहेत बघा 25. एकूण मूळ संख्या किती आहेत? 25. आता पुढे बघा. बघा, समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. म्हणजे समसंख्या ओळखण्यासाठी आपल्याला पर्याय काय आहे की एकक स्थानी काय पाहिजे, 0, 2, 4, 6, 8 हे अंक आले तर त्या संख्या काय असतात, समसंख्या असतात. समसंख्येला नेहमी दोनाने निशेष भाग जातो आणि क्रमवार दोन संख्येमध्ये नेहमी दोनचा फरक असतो. उदाहरणार्थ आपण 16 घेतले, 16 वजा 18 केले, या ठिकाणी 18 मधून 16 वजा केले तर याचं उत्तर येतं बघा 2. म्हणून दोन क्रमवार संख्येमध्ये काय असतो, नेहमी दोनचा फरक असतो. दोन समसंख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हा नेहमी काय तो समसंख्याच येतो. इथं बघा एक उदाहरण दिलेले, 2 अधिक 2 केलं उत्तर आलं 4, 4 मधून 2 गेले उत्तर आले 2, 2 गुणिले 2 केलं उत्तर आलं 4. म्हणजेच काय, दोन्ही समसंख्यांची बेरीज ही काय ते समच येते. दोन्ही समसंख्यांची वजाबाकी ही नेहमी समसंख्याच येते. दोन्ही समसंख्यांचा गुणाकार हा नेहमी समसंख्याच येते. समसंख्येमध्ये एक मिळवले असता आपल्याला काय मिळते, विषम संख्या मिळते. काय मिळते, विषम संख्या मिळते. उदाहरणार्थ 4 ही समसंख्या घेतली, त्यामध्ये एक मिळवलं तर आपल्याला काय मिळते, 5 ही संख्या मिळते. म्हणजेच काय मिळते, विषम संख्या मिळत आहे. दुसरं बघायचं आपल्याला विषम संख्या. मग विषम संख्येची एक सोपी, राहिलेल्या ज्या संख्या आहेत 1, 3, 5, 7, 9 हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी येतात ती संख्या काय असते, विषम संख्या असते. उदाहरणार्थ बघा 3279 या संख्येमध्ये शेवटचा अंक काय आहे, 9 आहे. 53 या संख्येमध्ये शेवटचा अंक एकक स्थानचा अंक 3 आहे. 91 या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक 1 आहे. यावरून ह्या काय आहेत, विषम संख्या आहे. विषम संख्येला 2 ने भागले असता नेहमी काय येते, बाकी 1 उरते. कोणती संख्या घ्या तुम्ही, त्या कोणत्या संख्येला जर तुम्ही 2 न भागितलं तर नेहमी काय येते, बाकी 1 उरते. उदाहरणार्थ आपण जर 42 ही संख्या घेतली, 43 ही संख्या घेतली, 43 या संख्येला जर 2 ने भागितलं, बेक बे, बेदुनी 4 आणि बेक बे, म्हणजे या ठिकाणी 1 ही बाकी उरत आहे. बघा, त्यानंतर कोणत्याही विषम संख्येची बेरीज वजाबाकी ही नेहमी समसंख्या येते. या ठिकाणी हे महत्वाचं आहे. काय आहे, विषम संख्यांची आपण जर बेरीज केली, उदाहरणार्थ बघा विषम संख्या घेतली, 3 घेतली, दुसरी घेतली 7 घेतली, दोघांची बेरीज केली तर उत्तर काय येते, 10 येते. उत्तर काय येते, 10 येते. म्हणजे नेहमी काय येते, समसंख्याच येते. आणि फक्त गुणाकार जर केला, फक्त काय केला, गुणाकार जर केला, उदाहरणार्थ 5 ही घेतली आणि त्यानंतर मी 9 ही घेतली, ह्या दोघांचा गुणाकार केला, 9 5 45 येतं. पण उत्तर काय आलं, विषम संख्या आली. कोणती आली, विषम संख्या. कशाने ओळखलं मी, तर शेवटचा जो अंक आहे एकक स्थानचा अंक हा किती आला आहे, 5 आलेला आहे. म्हणून ती काय आहे, विषम संख्या आहे.
आता आपल्याला बघायचं आहे मूळ संख्या म्हणजेच काय, अभाज्य संख्या, यालाच आपण प्राईम नंबर्स असंही म्हणतो. काय म्हणतो? प्राईम नंबर्स. मग एक मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. अशा एकूण किती संख्या आहेत? 25 आहे. बघा, 1 ते 50 पर्यंत जर आपण मूळ संख्या मोजल्या तर त्या किती येतात? 15 येतात. मग हे लक्षात ठेवण्यासाठी एक सूत्र आहे, 442, 232, 232 1. म्हणजे काय? 1 ते 10 मध्ये 4 ह्या मूळ संख्या आहेत, 11 ते 20 मध्ये 4 आहेत, 21 ते 30 मध्ये 2 आहेत, त्यानंतर 31 ते 40 मध्ये 2 आहेत आणि 41 ते 50 मध्ये 3 आहे. इथं जर आपण इकडच्या संख्या जर मोडल्या, 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, म्हणजे एकूण 15 काय येतात? 1 ते 50 मध्ये मूळ संख्या येतात आणि राहिलेल्या मूळ संख्या ह्या किती आहेत? 10 आहेत. यांची बेरीज जर केली आपण तर यांची बेरीज काय येते? 10 येते. उदाहरणार्थ 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. या ठिकाणी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? 97 आहे. सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97 आहे. 2 ही काय आहे? एकमेव सममूळ संख्या आहे. 2 ही काय आहे? एकमेव सममूळ संख्या आहे. मग पुढचा नियम बघायचा आहे. मूळ संख्या काय आहेत? अनंत आहेत. आपण किती सांगू शकत नाही. 0 व 1 ही मूळ संख्या नाही आहे. तुम्हाला अगोदरच माहिती आहे की 1 ही संख्या काय आहे? मूळही नाही, संयुक्तही नाही. मूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. या ठिकाणी बघा, समजा मी 5चे अवयव पाडले तर 5चे अवयव बघा येतात 1 आणि 7. त्यानंतर 11चे अवयव पाडले तर 11ला फक्त 1 आणि 11नेच भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. या दोघांमध्ये जी सामायिक संख्या कोणकोणती आहे? एकच आहे. यावरून आपण काय म्हणू शकतो की मूळ संख्यांचा मसावी हा नेहमी काय असतो? 1 असतो. मूळ संख्यांचा लसावी हा त्या संख्यांचा काय असतो? गुणाकार असतो. त्या संख्यांचा काय असतो? गुणाकार असतो. म्हणजे बघा, 7 1 सॉरी, या ठिकाणी चुकलं वाटतं माझं, 5 आहे. 5 5 1 5 1 5च येतो. यांचा दोघांचा गुणाकार केला तर तो किती येतो? 5च येतो. या दोघांचा गुणाकार केला 11 1 11. यावरून आपण म्हणू शकतो की मूळ संख्यांचा लसावी हा काय येतो? त्या संख्यांचा गुणाकार असतो. 1 ते 100 मध्ये मूळ संख्यांच्या एकक स्थानी, दशक स्थानी व दशक स्थान एकक स्थानी आदला बदल केल्यास एकूण 9 मूळ संख्या आपल्याला मिळतात. बघा, 11 ही जर घेतली, एकूण किती मिळतात हे यावर आधारित नवोदयाला प्रश्न आलेला आहे. यांची जर आदला बदल केली, 11 एक मागं पुढे जरी केले तरी त्यांची 11च असणार आहे. 13 जर मागं पुढे केली तर 31 होते, ती पण मूळ संख्या आहे. 7वर 1 71, ती पण मूळ संख्या आहे. आणि इथं 13, इथं 73, 17, 37, 97 आणि 79 या सगळ्या मूळ संख्या आहेत. मग अशा एकूण मूळ संख्या किती येतात? संख्यांच्या आदला बदल केल्यास 9 मूळ संख्या येतात. पुढील घटक बघायचा आपल्याला संयुक्त संख्या. संयुक्त संख्या किती? मी आताच बोललो होतो तुम्हाला, 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. 1 ही मूळही नाही, संयुक्त नाही, म्हणजे झाले किती? 26. 100 मधून 26 गेले तर आपल्याकडं एकूण संयुक्त संख्या मिळतात 100 पर्यंत 74 ह्या एवढ्या संख्या मिळतात.
एक ही संयुक्त संख्या नाही. एक काय आहे, मुळही नाही आणि संयुक्त संख्या नाही. सर्वात लहान संयुक्त संख्या काय आहे, 4 आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या काय आहे, 4 आहे. आणि सर्वात मोठी संख्या संयुक्त संख्या आपल्याला सांगता येत नाही. 100 पर्यंत तुम्ही जर म्हटलं तर ती आपण 100 ही संख्या काय आहे, मोठी संख्या सांगू शकतो. पुढे बघायचं आपल्याला जोडमूळ संख्या. यालाच आपण जुडवा अभाज्य संख्या असेही म्हणतो. दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्या मूळ संख्येच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात. बघा 3, 4, 5. आता यामध्ये दिले बघा 3, 4 म्हणजे दोघांच्या मध्ये काय आलेले, एक संयुक्त संख्या आलेली आहे. बरोबर. म्हणजे बघा या ठिकाणी आपण जोडमूळ संख्यांच्या एकूण किती 8 जोड्या तयार होतात. किती 8 जोड्या तयार होतात, 8. बघा 3 आणि 5 यांच्यामध्ये 4 ही एक संख्या आहे म्हणून आपण तिला जोडमूळ संख्या म्हणू शकतो. 5 आणि 7 याच्यामध्ये 6 ही काय आहे, एक संयुक्त संख्या आहे म्हणून तिलाही आपण जोडमूळ संख्या म्हणू शकतो. 11 आणि 13 ही एक जोडमूळ संख्या आहे. 17 आणि 19 ही एक जोडमूळ संख्या आहे. दोघांच्या मध्ये काय पाहिजे, एक संख्या पाहिजे, म्हणजेच काय 2चा फरक पाहिजे. 29 आणि 31 ही जोडमूळ संख्या आहे. 41, 43 ही जोडमूळ संख्या आहे. 59, 61 ही जोडमूळ संख्या आहे. 71, 73 ही एक जोडमूळ संख्या आहे. असे एकूण 8 जोड्या आहेत. यावर आधारित सुद्धा आपल्याला नवोदयमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढे बघायचं आपल्याला सहमूळ संख्या. सहमूळ संख्या यालाच आपण सापेक्ष मूळ संख्या असेही म्हणतो. काय म्हणतो आपण याला, सापेक्ष मूळ संख्या असेही म्हणतो. ज्या दोन संख्यांमध्ये एक सोडून कोणताही सामायिक अवयव येत नाही त्या संख्येच्या जोडीला आपण सहमूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 9 आणि 10 घेतले. 9 आणि 10 चे अवयव पाडले आपण. या ठिकाणी पाडून दाखवले पहा. 9 चे अवयव आहे 1, 3, 9. 10 चे अवयव पहा 1, 5, 10. त्यात 2 ने सुद्धा त्याला भाग जातो. या दोघांमध्ये सामायिक काय आहे, 1 आहे. म्हणजे सामायिक काय पाहिजे, फक्त 1 आणि 1च पाहिजे. त्याच वेळेस आपण त्याला सहमूळ संख्या म्हणू शकतो. कोणती एक समजा मूळ संख्या आणि त्याच्या मागची घ्या किंवा पुढची घ्या, तर एक मूळ संख्या, एक संयुक्त संख्या शेजारच्या 11 आणि 12 या पद्धतीनं जर घेतलं आहे तर 11च्या अवयव पडतात 1 आणि 11. 12चे अवयव पडतात बघा 1, 2, 3, 4, 6 आणि 12. या जर संख्या पाहिल्या आपण, यामध्ये फक्त 1 आणि 1 ह्या दोनच संख्या काय आहेत, आहेत म्हणून आपण त्यांना समूळ संख्या असेही म्हणू शकतो. महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, तर समूळ संख्येचा सामायिक अवयव विभाजक जो आहे तो फक्त काय असतो, एकच असतो. दोन क्रमशः येणाऱ्या संख्या ह्या नेहमी काय असतात, समूळ संख्या. मी ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. दोन क्रमाने येणाऱ्या कोणत्याही संख्या जर घेतल्या आपण तर त्या काय असतात, नेहमी समूळ संख्या असतात. पुढे बघायचं आपल्याला त्रिकोणी संख्या. मग त्रिकोणी संख्या कशा तयार होतात, दोन क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट केल्यास नेहमी काय ते त्रिकोणी संख्या आपल्याला मिळत असते. मग पहिली त्रिकोणी संख्या आहे बघा, आपण त्या मागच्या तक्त्यामध्ये पाहिलं होतं. पहिली त्रिकोणी संख्या काय आहे, 1 आहे. 1 मध्ये आपण जर 2 मिळवले तर काय मिळतात, 3 मिळतात. 3 मध्ये जर आपण 3 मिळवले तर आपल्याला 6 मिळतात. 6 मध्ये आपण जर 4 मिळवले तर आपल्याला 10 ही त्रिकोणी संख्या मिळते. त्यानंतर 10 मध्ये जर आपण 5 मिळवले तर आपल्याला 15 ही काय ते त्रिकोणी संख्या मिळते. 15 मध्ये जर आपण 6 मिळवले तर 21 ही त्रिकोणी संख्या मिळते. 21 मध्ये 7 मिळवले तर 28. या पद्धतीने जर तुम्ही बेरीज करत गेला तर तुम्हाला
जेवढ्याही त्रिकोणी संख्या आहेत त्या तेवढ्याच त्रिकोणी संख्या आपण तयार करू शकतो. बघा परीक्षेमध्ये बऱ्याचदा काय येतं, आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की 15 पाया असलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया किती हे आपल्याला सांगायचं. 15 या संख्येचं म्हटल्यावर नंतर काय करायचं, 15च्या पुढची संख्या घ्यायची 16, त्याला काय करायचं 2 ने भागायचं. बेक बे, बेआठी 16, 15 आणि 8चा गुणाकार केला, 15 8 120, म्हणजे त्याचा पाया काय असणार आहे 120 असणार आहे. कोणती संख्या घेऊ शकतो, आपल्याला विचारलं समजा 9वी विचारली, 9वी त्रिकोणी संख्या कोणती आहे माहित नाही आपल्याला, तर 9 गुणेला काय करायचं 10 करायचं, भागेला 2 करायचं. बेक बे, बे पंचे 10, 9 आणि 5चा काय करायचा गुणाकार करायचा, 9 5 45. अशा पद्धतीने आपण कोणती कितवी संख्या विचारली तर ती आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. 13वी असेल तर 13च्या पुढं 14 घ्या, भागेला 2 करा, 2 आणि 14ला भागितलं 7 आलं, 13 7 91. अशा पद्धतीने आपण त्या संख्येचा पाया काढू शकतो.